आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे मार्गदर्शक माजी गृह राज्यमंत्री सन्माननीय सिद्धारामजी म्हेत्रे साहेब, लोकसभा संपर्क प्रमुख माननीय महेश नाना साठे साहेब, आमचे बंधू शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माननीय मनीष अण्णा काळजे, युवा नगराध्यक्ष माननीय प्रथमेश दादा म्हेत्रे, सोलापूर महानगरपालिकेचे नगरसेवक माननीय प्रियदर्शन भैया साठे, आदरणीय नगरसेविका शैलजाताई राठोड, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आणि अत्यंत बाणेदारपणानं हा शिवसेनेचा किल्ला ज्यांनी लढवला माननीय धनेश अण्णा अचलारे, आणि ज्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला ते माननीय संदीप अण्णा राठोड, आणि उपस्थित सर्वांना मानाचा जय महाराष्ट्र, जय सेवालाल. खरं तर कार्यक्रमाला यायचंय म्हणून मी 6 वाजल्यापासून तयार होऊन बसले होते. उशीर होऊ नये म्हणून माझं घर सैफुल्ला आहे. मी 7 रस्त्याला येऊन थांबले, फोन आल्यावर लगेच निघावं. संदीप दादाचा फोन आला, पण त्याच्यानंतर आम्हाला ट्रॅफिक इतकी लागली की त्या ट्रॅफिक मधून येता येता इथपर्यंत उशीर झाला. परंतु तरी सुद्धा इतका वेळ झाल्यानंतर सुद्धा आपण सगळेजण माझ्या स्वागतासाठी, सत्कारासाठी इथे थांबलात. कारण आजकालच्या जगामध्ये लोक कोणाला काहीही देतील पण कोणाला वेळ देत नाहीत, आणि त्यातल्या तर संध्याकाळचा वेळ हा महिलांच्यासाठी किती महत्वाचा आहे हे माननीय म्हेत्रे साहेबांनी सांगितलेलं आहे. आणि तरी आपण थांबलात, आपल्या प्रेमाबद्दल मनापासून आभार मानते. सर्वप्रथम तर संदीपांना मनापासून आभार हे मानायचे, याच्यासाठी मानायचे की सत्कार आयोजित तुम्ही केलाय, परंतु आदरणीय म्हेत्रे साहेबांच्या अध्यक्षतेखाली हा सत्कार होतोय याचा मला खूप आनंद होतो. कारण अगदी खासदार झाल्यानंतर सुद्धा मी आदरणीय म्हेत्रे साहेबांना हेच म्हटलं की साहेब तुमची मुलगी खासदार झाली हे समजा. कारण खूप लहान होते, शाळेत कॉलेजमध्ये असतील. आदरणीय म्हेत्रे साहेबांचे वडील भीष्म पितामह या तालुक्याचे माननीय सातलिंगप्पा म्हेत्रेजी असतील, आदरणीय म्हेत्रे साहेब असतील, या माझ्यासारख्या धडपडणाऱ्या, सूत्रसंचालन करणाऱ्या, वक्ता म्हणून काम करणाऱ्या एका मुलीला कायम प्रोत्साहन देण्याचं आणि मार्गदर्शन करण्याचं काम हे वेळोवेळी माननीय सिद्धारामजी म्हेत्रे साहेबांनीच नव्हे तर त्यांच्या पूर्ण परिवाराने कायम केलेलं आहे. कायम ते माझ्या पाठीशी उभे आहेत. आणि बघा की नातं भावा बहिणीचं घट्ट असल्यावर कसं असतंय की जेव्हा मी काँग्रेसमध्ये होते तेव्हा सुद्धा साहेब आणि आम्ही एका पक्षात होतो, मग मी शिवसेनेत आले, साहेब सुद्धा आले, म्हणजे हे कुठंतरी भावा बहिणीचं नातं आमचं अत्यंत घट्ट आहे. आणि त्याच्यामुळे साहेब आता तुम्ही काही काळजी करू नका, हा मेळावा ये सिर्फ झाकी है, पिक्चर अभी बाकी है. पुढच्या वेळेला तुम्हाला विधिमंडळात पाठवल्याशिवाय काय संदीपांना गप्प बसणार नाहीयेत आता, बरोबर आहे ना. ते आता सुबह को भूला शाम को लौट आए तो उसे भूला नाही कहलाते. साहेबांनी खूप मोठ्या मनाने तुमच्याबद्दल बोललेलं आहे. तर संदीपांना खूप मनापासून आभार मानते. ज्या पद्धतीच्या कार्यक्रमाचं आयोजन केवळ आजच नव्हे तर याच्या आधी मी 2दा-3दा तुमच्या कार्यक्रमाला आले. मनीष अण्णांनी त्याचा उल्लेख केला. खूप अभिमान वाटतो तुमचा. तुम्ही मागच्या वेळेस आल्यानंतर मी तुमच्या घरी पण आले होते की ज्या पत्र्याच्या घरामध्ये आज तुम्ही राहताय, माझंही घर तसंच पत्र्याचं आहे. परंतु सरपट छत पत्र्या आहे का काय आहे ह्याला महत्व नसतं, तुमच्या मनगटात ताकद किती आहे हे महत्वाचे असते. आणि त्याच पद्धतीचं काम हे माननीय संदीप राठोडजी करत आहेत. आणि आज या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या साक्षीनं एवढंच सांगते की इथून पुढे या तालुक्यामध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण हातात घेऊन काम करणारा आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना नेता म्हणून काम करणाऱ्या, मग आमचे माननीय संदीपजी असतील, धनेशदादा अचलारे असतील, या सर्वांच्या पाठीशी माननीय म्हेत्रे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली खंबीरपणानं एक बहीण म्हणून उभं राहण्याचं काम आम्ही वेळोवेळी करत राहू. कारण ज्या पद्धतीनं माननीय म्हेत्रे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की जिसका कोई नहीं होता उसका खुदा होता है. साहेब आपण खरं बोललात की आजकालच्या राजकारणाच्या परिस्थितीमध्ये जिसका कोई नहीं होता उनका सिर्फ एकनाथजी शिंदे साहब होते हैं याचा आपण उल्लेख केला. मी वारंवार शिंदे साहेबांबद्दल बोलत असताना दीवार पिक्चरचा सीन सांगत असते की शशी कपूर आणि अमिताभ बच्चन प्रचंड संपत्ती 2 नंबरच्या व्यवसायातून कमवलेली, आणि शशी कपूरला विचारतात की मेरे पास बंगला है, गाड़ी है, दौलत है, शोहरत है, तुम्हारे पास क्या है. त्यावेळेला शशी कपूर म्हणतात की मेरे पास माँ है. त्याच पद्धतीने आज काही लोक एकनाथ शिंदे साहेबांना विचारतील कि हमारे पास सत्ता है, ये है, वो है, सब कुछ है, तुम्हारे पास क्या है. एकनाथ शिंदे साहेब एवढंच म्हणतील की मेरे पास लाडकी बहीण है.
आणि जोपर्यंत लाडकी बहीण आहे ना तोपर्यंत तुम्ही विचार करा, आतापर्यंत अनेक नेते आले आणि गेले, अनेक मुख्यमंत्री आले आणि गेले, पण एका तरी मुख्यमंत्र्यानं 1 रुपया तरी थेट ओवाळणी कधी खात्यात पाठवली आहे का? पण एकनाथ शिंदे साहेबांसारखे लाडके भाऊ मुख्यमंत्री झाले आणि 2.5 कोटी बहिणींना ओवाळणी मिळाली. आणि माझ्यासारख्या, अरे मी जेव्हा शाळेत जे पत्रे आमच्या घरावर होते ना, मातीच्या भिंती होत्या, डोक्यावर पत्रे होते, तेच पत्रे अजून सुद्धा होते. एका पत्र्याच्या घरातल्या पोरीला देशाच्या सर्वोच्च सभागृहात फक्त एकनाथ शिंदे साहेब पाठवू शकतात, हे दुसरं कोणीच करू शकत नाही. गणेश दादांना अनुभव आलाय परवाच्या निवडणुकींचा. प्रियदर्शनजी साठेंनी सुद्धा महापालिकेची निवडणूक लढली. तुम्हालाही खूप माहिती आहे, निवडणुका म्हटलं की पहिल्यांदा काय निघतं, किती खर्च होतो महापालिकेला, पंचायत समितीला, जिल्हा परिषदला, महापालिकेला. लाखांमध्ये, कोटीमध्ये आकडे चर्चिले जातात. पण तुम्ही मला विचारा की मला या देशाचं सर्वोच्च सभागृह, लोकसभेपेक्षा सुद्धा वरिष्ठ सभागृह राज्यसभेचं समजलं जातं. आज तुमच्या सोलापूरच्या मातीतल्या लेकीला, या आपल्या सोलापूरच्या मातीला एकनाथ शिंदे साहेबांनी कुठला सन्मान दिला? तर माननीय ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब जिथे बसणार आहेत तिथंच तुमची सोलापूरची लेक बसणार आहे. सोनिया गांधी जिथे बसणार आहेत तिथं तुमच्या सोलापूरची मुलगी बसणार आहे. सचिन तेंडुलकर असतील, अगदी अमिताभ बच्चन यांच्या पत्नी अभिनेत्री जया बच्चन जिथे बसणार आहेत तिथं तुमच्या सोलापूरची मुलगी बसणार आहे. कमल हसन ज्या सभागृहात बसणार आहेत तिथं तुमच्या सोलापूरची मुलगी बसणार आहे. मग एवढ्या मोठ्या सभागृहात जायला किती पैसा लागत असेल? माझ्याकडे तर काहीच नव्हतं. विचारा तुम्ही मला की मला खासदार व्हायला किती रुपये खर्च आला. 1 रुपया सुद्धा खर्च न करता खासदार झालेली या देशातली मी कदाचित एकमेव महिला असेल. आणि हे चमत्कार कुणामुळे झाला? तर हा चमत्कार एकनाथ शिंदे साहेबांच्यामुळे झाला. गरिबांच्या पाठीशी उभं राहणारं एकमेव नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे साहेब आहेत. अहो, जात नाही बघितली माझी. एका दलित समाजामध्ये जन्माला आलेली मी भीमराज की बेटी आहे हे मी अभिमानाने सांगितलं. बाबासाहेबांचा विचार घेऊन मी काम केलं. आमचे बंधू नितीनजी बनसोडेंनी सांगितलं, संविधानाचा विचार गावागावामध्ये पोहोचवण्यासाठी आम्ही मिळून काम केलं. पण तरी सुद्धा माझी जात पात न बघता, माझी श्रीमंती गरिबी न बघता, फक्त माझा संघर्ष आणि माझं शिक्षण बघून एकनाथ शिंदे साहेबांनी मला ही संधी दिली. अन्यथा नारायण सुर्वेंच्याच भाषेत सांगायचं तर शेकडो वेळा चंद्र उगवला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, पण भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी आमची बर्बाद झाली. हीच आपल्या गरिबांची गोष्ट असते. आयुष्य संपतं फक्त भाकरी मिळवण्यामध्ये, आयुष्य संपतं भाकरीचा चंद्र मिळवण्यामध्ये, पण आयुष्यात काहीच मिळत नाही. आतापर्यंत खासदार आणि आमदार फक्त मोठ्या बापाच्या लेकी व्हायच्या, बंगल्यात राहणाऱ्या पोरी व्हायच्या, मोठ्या गाडीत राहणाऱ्या पोरी व्हायच्या. पण आपल्या लेकीला खासदार करणारे खूप नेते महाराष्ट्रानं बघितले, पण एका गरीबाच्या लेकीला खासदार करणारे फक्त एकनाथजी शिंदे साहेब या महाराष्ट्रानं बघितले. त्यामुळे मला वाटतं की मला मिळालेली खासदारकी हा माझा सन्मान नाहीये, हा माझ्या सोलापूरच्या मातीचा सन्मान आहे, हा प्रत्येक शिवसैनिकाचा सन्मान आहे. आज मी खासदार झाले नाहीये मेत्रे साहेब नाना. आज मला वाटतं की आपल्या सोलापूरमध्ये, महाराष्ट्रामध्ये तळागाळात काम करणारा प्रत्येक शिवसैनिक खासदार झालाय. मी फक्त एक प्रतिनिधी आहे. कदाचित ते फक्त एक नाव असेल, पण काम करणाऱ्या, मातीत राबणाऱ्या कार्यकर्त्याकडे नेत्याचं लक्ष आहे. घार उडते आकाशी, चित्त तिचं पिलापाशी. तुम्ही जर प्रामाणिकपणाने कष्ट करत असाल ना, अरे तुम्ही विचार करा, संदीपांना तिकीट मागायला किती वेळेला जावं लागलं, अनुभव असेल तुम्हाला. एखाद्या पंचायत समितीचं, ग्रामपंचायतीचं तिकीट मागायला किती वेळा जावं लागतंय, नाक रगडावं लागतंय, उंबरे झिजवावे लागतात, पाया पडावे लागतात, तरी साधं तिकीट मिळत नाही. अरे मी तर साहेबांना कधी मागितलं पण नाही. एवढं मोठं पद, मी म्हटलं अरे बापरे हे खूप मोठं पद आहे, आपण मागायला पण जायला नको. खूप दिग्गज नावं होती, पण न मागता एका गरीबाच्या पोरीला, फक्त ती सुशिक्षित आहे, ती कष्ट करते, काम करते, प्रामाणिक आहे, आक्रमकपणाने बोलते म्हणून देशाच्या सर्वोच्च सभागृहाचं पद बोलवून देणं एवढं मोठं मान या महाराष्ट्रात फक्त शिंदे साहेबांच्याकडे. आणि त्यामुळे साहेब, ज्या प्रसंगाचा उल्लेख संदीपजींनी केला की माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं सगळ्या खासदारांना
की जेव्हा नारी शक्ती वंदन अधिनियम बिल चर्चेत आलं त्यावेळेला प्रत्येक खासदारांनी आपल्या मतदारसंघामधून 6 महिला बोलवायच्या होत्या. मग त्याच्यामधल्या आम्ही 2 दलित समाजाच्या महिला निवडल्या, 2 आम्ही मुस्लिम समाजाच्या महिला निवडल्या. कारण आपलं सोलापूर बहुभाषिक आहे, बहुजातीय आहे, बहुधर्मी आहे. आणि मी संदीपजींना सांगितलं की आपल्या 2 बंजारा समाजाच्या महिला मला पाहिजेत, पण माझी अट एकच आहे की त्यांनी ते आपलं पारंपरिक ड्रेस घालून तिथं आलं पाहिजे. मित्रसाहेब तुम्हाला सांगते, पूर्ण देशामधून म्हणजे बीजेपीच्या लोकांनी पण त्यांच्या मतदारसंघातल्या महिला आणल्या होत्या. आपले शिवसेनेचे लोकसभेचे सगळे खासदार त्यांनी सुद्धा त्यांच्या मतदारसंघातून महिला आणल्या होत्या. पण एक परंपरेची ताकद काय असते, बंजारा संस्कृतीची ताकद काय असते, त्या 2 ते 3 दिवसामध्ये सगळ्यात जास्त फोटो थांबून जर कुणाचे काढले असतील ना तर आपल्या बंजारा महिलांचे काढले. त्या संसद भवनच्या आवारामध्ये जे रिपोर्टर थांबलेले असते साहेब, ते फक्त खासदारांचाच मुलाखत घेऊ शकतात. पण त्यांनी ते प्रोटोकॉल तोडून आपल्या महिलांच्या तो पारंपरिक वेश बघून त्यांच्या मुलाखती देशातल्या पत्रकारांनी घेतलेल्या आहेत. आणि जे आम्ही जॅकेट आपल्या बंजारा समाजाचं जे पारंपरिक जॅकेट हे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना दिलं, त्यांना पण इतकं आवडलं. आणि त्यांनी म्हणलं अरे माप घेऊन संदीप शिवून आणला का काय एवढं परफेक्ट बसायला. म्हणले तर संदीप तसं खूप चलाक आहे बरं का, हुशार आहे त्याने खूप. त्यामुळे मी खरं तर संदीप दादाला सांगितले होते की बाबा माझं डिजिटल लावू नको, पण आपल्या बंजारा समाजातल्या 2 महिला म्हणजे फक्त बघा कसं होतंय की एक गरीबाघरची लेक जर दिल्लीत पोहोचली तर आपल्या तांड्यावर राहणाऱ्या महिला सुद्धा विमानात बसून दिल्लीत गेल्या आपल्यासोबत. साहेब राष्ट्रपती भवन त्यांनी बघितलं, महाराष्ट्र सदनमध्ये एका व्हीआयपी सारखं, आणि स्वतः श्रीकांत शिंदे साहेबांची वयस्त्री यांना रिसीव्ह करायला होते. जेवणापासून नाश्त्यापासून ह्यांना बस होती, सगळं होतं. एखाद्या मंत्र्यांचं जसं शेड्यूल येतं ना तसं रोजचं शेड्यूल यायचं त्यांना रात्री. हा, आणि तुम्हाला सांगते की राष्ट्रपती भवन बघितले त्यांनी, लोकसभा बघितली, जुनं संविधान भवन, नवीन संसद. आणि यांचा योगायोग बघा की पब्लिक गॅलरीमध्ये कुणाला सहसा संधी मिळत नाही. आणि जेव्हा नारी शक्ती वंदन अधिनियमवरती चर्चा चालली होती आणि अमित शहा साहेबांचं भाषण आणि प्रियंका गांधींचं भाषण चालू होतं, तेव्हा आपल्या सोलापुरातल्या महिला पब्लिक गॅलरीत बसून टाळ्या वाजवत होत्या आणि त्या स्क्रीनवर आपल्या सोलापूरच्या महिला दिसत होत्या. त्यामुळे मी तर संदीपजींना सांगितले होते की माझं डिजिटल लावण्यापेक्षा ते पारंपरिक बंजारा वेश घालून त्या संसद भवनच्या बेंचवरती आपल्या महिला बसल्या त्यांचं डिजिटल सगळीकडे लावा म्हणून मी सांगितले होते. कारण हे आतापर्यंत मला सांगा की असं तांड्यावर राहणाऱ्या महिलांना संसद भवन आणि राष्ट्रपती भवन पर्यंत फक्त शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेबच पोहोचू शकतात. त्यामुळे संदीपजी माझी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे की ते डिजिटल तुम्ही सगळीकडे लावा, प्रत्येक तांड्यावरती लावा, आपल्या समाजामध्ये त्याचा प्रचार करा की अशा पद्धतीनं शिंदे साहेबांचं आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांचं लक्ष हे सगळ्यांच्याकडे. खूप बोलणार नाही, पुढे पण एक सत्कार आहे. शेवटी एवढेच म्हणते की हा सत्कार माझ्या माहेरचा सत्कार आहे. आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मला आनंद हा होतोय की बहीण माहेरी आल्यानंतर तिला फक्त मोठ्यात मोठी अपेक्षा काय असते, सगळं असलं खायला प्यायला, बहिणीचं एकच असतंय माहेरची साडी मिळाली पाहिजे. आम्ही बहिणींची वेडी माया एवढी असते की सासरच्या माडीपेक्षा माहेरची साडी खूप महत्वाची असते. पण म्हणजे हे साहेब सुचवलं असं तर आम्ही जोडीने आलो असतो, म्हणजे जरा डबल आहेर. म्हणजे आता फक्त साडी आहे, नाहीतर मग संदीप दादाला फुल आहेर करावा लागला असतं. लोक ती कसर कुठं ना कुठं भरून काढा. म्हणजे आता बहिणींचं व्हायला लागलं, धोंडा महिना आहे, अधिक महिना आहे, तर दाजींचा पण जोडीनं सत्कार झाला पाहिजे सगळ्यांच्या बरोबरीनं. तर आज माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही 1001 महिलांना साडी वाटपताय. साडी ही कधीच वाटायची नसते, साडी सन्मानानं द्यायची असते. कारण साहेब माहेरच्या साडीचं महत्व इतकं आहे की आम्हाला सासरच्या माडीपेक्षा माहेरची साडी महत्वाची असते. आणि कितीही श्रीमंत घरामध्ये तुम्ही मुलीला द्या, कितीही श्रीमंत घरामध्ये, आयुष्यभर भले नवऱ्याने 100 लाखाची 1.5 लाखाची पैठणी घेऊ द्या साहेब, पण जेव्हा तिरडीवरती आम्ही बाया जातो, महिला जातो, बहिणी जातो,
तेव्हा तिथं माहेरचीच साडी लागते, तिथं सासरचा शालू चालत नाही. हे महत्व त्या माहेरच्या साडीचं असतं. आज शिवसेना मान्य म्हेत्रे साहेबांच्या उपस्थितीत, मान्य नाना असतील, मान्य मनीष अण्णा, प्रियदर्शनजी आणि आमचे युवा नगराध्यक्ष प्रथमेशजी यांच्या सर्वांच्या उपस्थितीत संदीपदा आपण जे 1001 महिलांशी जे माहेरचं नातं जोडताय ना, हे माहेरचं नातं खूप महत्वाचं आहे. सेवालाल महाराजांची शिकवण मला या ठिकाणी आठवते. ते काय म्हणतात की भुकेन बाटी खरानो, तरसेन पाणी परानो, गुलाटी पडगे जन वाट बतानो, इरू गोरोर धर्मसे. बरोबर आहे ना? काय चुकलं असेल तर दुरुस्त करा. भुकेलेल्याला अन्न देणं, तहानलेल्याला पाणी देणं आणि वाट चुकलेल्याला योग्य रस्ता दाखवणं हा खरा गोर धर्म आहे. हे आपल्याला सेवालाल महाराज सांगून गेले. त्याच्या पुढे आपल्याला सेवालाल महाराजांनी काय सांगितलं? कोई केनो भजो मत, कोई केनो पूजो मत, तमेच तमारे जीवन मा वजाळो लावो छ. कुणी कोणाची पूजा करू नका, कुणी कोणाचं भजन करू नका. तुमच्या जीवनामध्ये फक्त तुम्ही उजेड आणू शकता. हा संदेश सेवालाल महाराजांनी आपल्याला दिलेला आहे आणि तोच सेवालाल महाराजांचा संदेश प्रत्यक्षात उतरवण्याचं काम शिवसेना माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करत आहे. मी फक्त निमित्त मात्र आहे. आपल्या सगळ्यांना एवढाच विश्वास देते की खूप संघर्षातून इथपर्यंत पोहोचली आहे. मैं फूलों पर नहीं कांटों पर चलकर यहाँ तक आई, मैं फूलों पर नहीं कांटों पे चल के यहाँ तक आई हूँ, हर तकलीफ से लड़कर अपनी पहचान बना के यहाँ तक आई हूँ. आज जर माझ्यासारख्या गोरगरिबाच्या लेकीच्या पाठीमागं जर एकनाथ शिंदे साहेबांसारखा लाडका भाऊ उभारला नसता, खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब हे वाघासारखं माझ्या पाठीशी उभे राहिले नसते, तर ही गरिबाची लेक, ही भीमाची लेक, ही सोलापूरची लेक राज्यसभेपर्यंत पोहोचू शकली नसती. मी आपल्याला एवढाच विश्वास देते की दिल्लीत जरी गेले, देशाच्या सर्वोच्च सभागृहात जरी बसले, सोलापूरच्या मातीला विसरणार नाही. माझ्या सगळ्या बहिणींना, माझ्या भावांना विसरणार नाही. एक काळ असा होता की दिवसभर माझे आई वडील कामावरून येईपर्यंत उपाशी पोटानं आम्ही सगळे चिलीपिली भाकरीसाठी त्यांची वाट बघत बसायचो. आज कदाचित ताटामध्ये पुरणपोळी जरी असली तरी त्या वाळलेल्या भाकरीची आठवण आणि भूक लागल्यानंतर जी पोटाला पीळ पडते त्याची आठवण कितीही मोठ्या पदावर गेले तर कधीच विसरू देणार नाही. साहेब, माननीय म्हेत्रे साहेब, आपण ज्या शुभेच्छा मला दिल्या त्या माझ्यासाठी लाख मोलाच्या आहेत. या अक्कलकोट तालुक्यातच नव्हे तर सगळ्या जिल्ह्यामध्ये आदरणीय म्हेत्रे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली केंद्राच्या योजनांचा जास्तीत जास्त निधी हा कशा पद्धतीनं सोलापूर जिल्ह्यासाठी आणता येईल, महाराष्ट्रासाठी आणता येईल, याच्यासाठी अहोरात्र कष्ट करेन. पण म्हेत्रे साहेबांना एवढीच विनंती आहे, साहेब आपण अक्कलकोटचे आहात. स्वामी समर्थ जसं म्हणतात की भिवू नको मी तुझ्या पाठीशी आहे, तसं तुम्ही पण, मी असेल, संदीपजी असतील, मनीष दादा असतील, आम्हा सगळ्यांच्या पाठीशी तुम्ही पण खंबीरपणाने उभं राहावं आणि आपल्या सगळ्यांच्या पाठीशी अनाथांचा नाथ एकनाथ, एकनाथजी शिंदे साहेब हे जोपर्यंत उभे आहेत, ना चिंता ना भीती, ज्यांच्या पाठीशी माननीय एकनाथजी शिंदे साहेब, अशा पद्धतीनं मी आपल्याला एवढाच विश्वास देते की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या सोलापूरच्या विकासासाठी अहोरात्र कष्ट करत राहू. आणि आपण सगळेजण आलात, माझ्या वाढदिवसाच्या निमित्तानं मला शुभेच्छा दिलात, याबद्दल आपलं मनापासून आभार मानते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय सेवालाल, जय भीम.